तिकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये स्वतः शरद पवार हे ओपन जीपमधून सहभागी झालेले होते आणि या मोर्चा दरम्यान व्यासपीठावरून शरद पवार त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या इतर नेत्यांनी सरकारवर आणि खास करून मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय। आणि महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 2 दिवसांपूर्वी शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेने देखील या ठिकाणी मोर्चा काढण्याला होता। त्यामुळे नाशिकमध्ये आता विरोधकांकडून सरकार विरोधात रान पेटवायला सुरुवात झाली आहे का असाच प्रश्न निर्माण केला होतोय। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। गळ्यात कांद्याची माळ घातलेले रोहित पवार, अनिल देशमुख आणि अन्य नेते, बैलगाडीतून मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करणारे शशिकांत शिंदे आणि एका ओपन जीपमध्ये मोर्चात सहभागी झालेले स्वतः शरद पवार। रविवारी 1 दिवसीय शिबिरानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटानं आज नाशिकमध्ये भव्य जनआक्रोश मोर्चा काढला। शिबिरात मतचोरी, आरक्षण, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर पवार गटाच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। तर दुसऱ्या दिवशी कांदा आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांसह पवार गटाचे सर्व नेते रस्त्यावर उतरले। की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करून ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्ज माफी करा, 1 महिन्याचा कालावधी देऊ। जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही। पेपरमध्ये आपण सर्वांनी जाहिराती बघितल्या, देवा भाव म्हणून। अहो बाई, तिला बेनामी जाहिराती या लोकांनी दिल्या। अहो देवा भाव आम्हाला माहित नाही, पण या सरकारमध्ये कोण बसलेत तर मेवा भाऊ बसलेत। मेवा भाऊ यांना फक्त मलिदा खायचंय, यांना फक्त दलाली करायची, यांना फक्त भ्रष्टाचार करायचंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। अहो कर्जमाफी करण्यासाठी त्याला वाघाचं जिगर लागतं आणि वाघाचं जिगर जर कोणामध्ये असेल तर आदरणीय पवार साहेबांमध्ये आहे। मी एकच सांगतो, साहेबांना विनंती करेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आलेला आहे। एकच विनंती, एका ठिकाणी फक्त तुम्ही खुर्ची टाकून बसा, अख्खा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या मध्ये अलगार करेल आणि एक इतिहास घडवेल। हे सरकार तरी जाईल नाही तर 7-12 तरी कोरा करेल। शरद पवार यांनीही शेतकरी प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलंय। देवा भाऊ या जाहिरातीवरून पवारांनी जोरदार हल्लाबोल केलाय। अवकाशी राहिला तर देश उद्ध्वस्त होईल आणि हा देश शिवाजी महाराजांचा हा देवा भाऊ घेतील असं आम्हाला वाटत होतं। पण ठिकठिकाणी मोठे होर्डिंग, मोठे पोस्टर, मोठी चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन। पण त्या बळीराजासाठी जिंकून लागायला तयार नाही। मोर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कर्जमाफी करा, कांद्याला प्रति किलो अनुदान द्या अशी मागणी केली आहे। आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष नाही देत असं सरकार आहे आणि आम्हाला जो शब्द दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला, देवाभाऊ जे लाडके देवाभाऊ म्हणता, या देवाभाऊने आमच्या शेतकऱ्याला शब्द दिला, हा शब्द कधी पूर्ण करणार ते देवाभाऊनी सांगावे आणि लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांचं जे 7-12 कोरा करणार असा शब्द दिला तो कोरा करावा। कुठल्या अटी शर्ती टाकू नये। मी शेतकरी म्हणून बोलतो, कुठल्या राजकारणाशी मला काही संबंध नाही, पण मला एवढं कळतं का माननीय आदरणीय शरद पवार साहेबांची कर्जमाफी दिली ती कोणत्याच नेत्याने दिली नाही, अशी ही कर्जमाफी होती। आणि बरोबर इलेक्शन झाल्याबरोबर 1 रुपयात पीक विमा बंद केला। आता त्या पीक विम्यात जर सोयाबीन पावसानं खराब झालं, पावसानं खराब झालं तर पैसे भेटते, पण जर व्हायरस आला तर त्याची तरतूद नाही आहे। मग 3 वर्ष झाले कंटिन्यू सोयाबीनवर व्हायरस येत आहे। शेतकऱ्याच्या बाजूनं देवाभाऊले हा एवढा कळवया नाही का? हा, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि नाव घेऊन शेतकऱ्याला फसवता। कांद्याचा सोमवारचा भाव पाहिला तर लासलगाव बाजार समितीत कांद्याला कमीत कमी 500 रुपये प्रति क्विंटल
ते जास्तीत जास्त 1270 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय। कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी नाराज आहे। दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीपर्यंत कांद्याचे दर असेच राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। 2 दिवसांपूर्वी शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेकडून नाशिकमध्ये संयुक्त मोर्चा काढण्यात आला। आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटानं रान पेटवल्याचं दिसतंय। प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।